नमस्कार. इडली मऊ मऊ लुसलुशीत सॉफ्ट होते, मात्र सांबार हा डाळीसारखे टेस्ट देतो का? तर या पद्धतीने बनवून पहा. तर ही तुरीची डाळ आहे, जिला मी 10-15 मिनिट अगोदर धुवून पाण्यामध्ये भिजू घातली होती. खूप जास्ती भिजली नाही, मात्र डाळ शिजवायला आपण कुकरला लावणार आहोत. नंतर कद्दू आणि वांगा आहे हे कुकरला लावून घेतलं. तुमच्याकडं अजून भाज्या असतील तर त्याही घाला. माझ्याकडं सध्या जास्ती भाज्या नव्हत्या, त्यामुळे मी कमी भाज्या घालून घेतलं. कुकरला 4 ते 5 शिट्ट्या झाल्या की मस्त अशी डाळ शिजते. एका पातेल्यात तेल घातलं, मोहरी घातली, जिरं घातलं आणि कांदा घातला. कांदा हा लसणाच्या नेहमी आधीच घाला, ज्याने आपला लसूण हा करपत किंवा जळत नाही. नंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कढीपत्ता छान तळतळला की त्यामध्ये मी 2 लाल मिरच्या घातल्या आणि मिक्स करून घ्या. त्यामध्ये घाला लसूण हा बारीक कुटलेला आहे. हा मिक्स करून झाल्यानंतर छान लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टमाटर घातलं. नंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि सुहानाचा सांबार मसाला घातला. छान मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये मी 1 चम्मचभर हे पाणी घातलं, ज्याने आपली फोडणी जळत नाही. नंतर 1-2 मिनिट आपण झाकण झाकून ठेवा. छान मस्त टमाटर गार झालं की त्यामध्ये चिंचेचं आणि गुळाचं पाणी घाला. नंतर मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये आपली डाळ घालायची आहे. ही डाळ मस्त सॉफ्ट शिजलेली आहे आणि आपण कद्दू वांगं घातलं हे कोणाला कळणारसुद्धा नाही. मस्त टेस्ट देणार अजूनच. त्यामध्ये घातलं अर्धा ग्लास पाणी, चवीनुसार मीठ आणि मस्त अशी डाळीला उकळा आला की म्हणजे सांबार आपला छान तयारच आहे. खूप छान टेस्ट येते. नंतर वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त आपला सांबार तयारच आहे. नंतर इडली, डोसा, आप्पे वगैरे तुम्हाला त्याच्यासोबत खायचं, त्यासोबत मस्त असा सांबार तयार आहे. आणि सांबार पाहायला जेवढा छान दिसत आहे ना, त्याच्यापेक्षा तो खायला टेस्टी झाला होता. मस्त आंबट गोड अशी मस्त ही सांबारची रेसिपी जर तुम्हाला आवडलीच तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि हो, ट्राय नक्कीच करून पहा. एवढा छान मस्त अशी टेस्टी सांबारची रेसिपी. आणि हो, तुम्ही कोणत्या पद्धतीने करता तेही शेअर करा.